नमस्कार रसिक हो. आम्ही रचनाकार समूहातर्फे मी सुषमा ठाकूर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मुलाखतींच्या या शृंखलेमध्ये आज आपण भेटणार आहोत समूहातील ज्येष्ठ श्रेष्ठ लेखिका आणि समाजसेविका वंदना पुणतांबेकर यांना. नमस्कार वंदनाजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सुषमाजी. धन्यवाद सुषमाजी. तर आपल्या नेहमीच्या प्रथेनुसार तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमची कौटुंबिक, शैक्षणिक, साहित्यिक पार्श्वभूमी याबद्दल थोडक्यात काही कल्पना द्या. सर्वात आधी मी मायमावशीचं आणि सानेताईंचं खूप खूप अभिनंदन, आणखी त्यांना आभार व्यक्त करते की त्यांनी मला या समूहाशी जोडलं, त्यामुळे मला तुमच्याशी भेटायची संधी मिळाली. आणि मला मी प्रत्येक वेळेस पाहत राहते तुमचे हे सगळे कार्यक्रम, तर ते मला खूप म्हणजे एक्साइटमेंट असतं की किती छान हा सोहळा चालला आहे आणि याला तुम्ही सादर नेहमी व्यवस्थित सादर करता. मी आपली कुटुंबाची माहिती. हा, मी ऍक्च्युअल मध्ये ग्वाल्हेरची आहे. आणखीन माझे वडील स्वर्गीय मधुकरराव पंडित, माझी आई आशालता पंडित आणि माझे 2 भाऊ आणि मी. आमच्या वडिलांनी म्हणजे लहानपणी मला सांगितलं होतं की आमचे आजोबा इलाहाबाद आकाशवाणीमध्ये गाणं म्हणायचे. आणखीन ते फक्त आम्ही ऐकलं होतं, कारण की मी आजोबांना कधी बघितलं नव्हतं. पण ग्वाल्हेर घराण्याचे आमचे ते कृष्णराव पंडित, आमचे काका आजोबा, त्यांना पद्मभूषण मिळालं होतं आणि ते खूप मोठे नामवंत गायक होते ग्वाल्हेरचे. आणखीन हा, आणि माझे वडील काय अचानक लवकर गेले, म्हणजे मी 9वीत होते तेव्हा ते गेले. तर त्यामुळे माझं शिक्षण म्हणजे साधारणच झालं, खूप व्यवस्थित झालं नाही. आणखीन त्यानंतर माझं लग्नाआधी मी IMUS केलं होतं सितारमध्ये. आणखीन त्याच्यानंतर प्रिव्हियसच्या वेळेसच माझं लग्न झालं. जे लहान होते, 20 वर्षाच्या वयात माझं लग्न होऊन गेलं होतं. आणखीन त्यानंतर मग मी आपली मुलगी जावेला दिली होती. तर त्यासाठी मग आम्ही लोकांनी ग्वाल्हेर सोडलं. हो, तर त्यासाठी मग मी ग्वाल्हेर सोडलं. आणखीन मग आम्ही लोक इंदोरला आलो 97 मध्ये. आणखीन 97 मध्ये मग माझ्या मिस्टरांनी बिझनेस केला. आणखीन त्या बिझनेस नंतर मी सर्व्हिसची मला जरूरत नाही पडली, तर मी घर आणि पोरं आपलं फॅमिलीच पाहत राहिले. आणखीन 2004 मध्ये मी परत फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला इंदोरलाच. हा, आणखीन त्यानंतर मग साहित्यिक इतकं नव्हती आमच्याकडे पृष्ठभूमी, तरी लहानपणी आम्ही लोक वाचायचं पुस्तक, कादंबऱ्या वगैरे, छोटे छोटे कॉमिक्स वगैरे आम्ही वाचत राहिलो. आणि मग माझा मुलगा जेव्हा लहान होता तो म्हणायचा की आई आता तू मला म्हणजे कहाण्या सांगत जा. तर मी त्याला त्याच्या विषयानुसार त्याला कहाण्या सांगायचे. तर अशी थोडीशी वाचण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये थोडीशी रुची होती, तर ती मी पुढे वाढवली. आणखीन थोडं थोडं आता लिहित गेले. त्याच्यानंतर काय झालं की मी 2013 मध्ये एक पाणी बचावचं एक नाटक होतं, पाणी की कद्र म्हणून, ते मी सेवा भारतीच्या मुलींना शिकवलं होतं. तर तिथे मला एक मॅडम भेटल्या. तर त्या मॅडम भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही लेखिका संघ का नाही जॉईन करत. मग मला तेव्हा काही आयडिया नव्हता इंदोरमध्ये कुठे काय वगैरे होतं. मग त्यांनी मला एक नंबर दिला की तू हा नंबर घे, आणखीन त्यांच्याशी बोल. तर मी त्यांना नंबर दिला, त्यांनी मला ग्रुपमध्ये वगैरे जॉईन केलं आणि मग मी लेखिका संघ जॉईन केलं. आणि त्यानंतर मग थोडं थोडं त्यांच्या विषयानुसार मंथली त्यांची जी बैठक व्हायची, त्या बैठकमध्ये मी आपले जो पण विषय मिळायचा त्या विषयावरती मग मी लिखाण थोडं थोडं चालू केलं. असं माझ्या साहित्याची सुरुवात. म्हणजे साहित्य म्हणत नाही मी, आपले भाव आणि जे भावना असतात तेच लिहिते. साहित्याचं नाव बहुत मोठी गोष्ट आहे म्हणायला, मी साहित्य नाही म्हणत, रचना म्हणू शकते, रचनाकार म्हणू शकते, असं करू शकतो, पण साहित्यिक नाही. हा साधारण भाव आपले लिहिते असं. नाही नाही, निश्चितच तुमच्यात साहित्यिक गुण तर निश्चितच आहे. कारण की म्हणजे वडील नसताना सुद्धा त्यानंतर तुम्ही सतार पण शिकलात, म्हणजे कला, वेगवेगळ्या ह्याच्या विषयांमध्ये रस आणि सेवा भारतीच्या बालिकांसाठी दिलेलं हे विशेष योगदान, या सगळ्या गुणांमध्येच साहित्याचं हे सगळी अंग पण आहेत ना. त्यामुळे तुम्ही लिखाण तर निश्चितच करू शकता. आणि आम्ही वाचतो ना, आपल्या समूहावर तुमचं लिखाण वाचत असतो, तर निश्चितच साहित्यिक गुण आहेत तुमच्या. पण तुमचं लेखन मुख्यतः हिंदी भाषेत असतं नाही का? हो, मी आता ऍक्च्युअल मध्ये काय झालं होतं, 2 वर्ष आधी मराठीमध्ये पण लिहायचा प्रयत्न केला. माझं पुष्कळ साऱ्या कविता लिहिलेल्या आहेत, पण आता असं वाटतं ना की कोणी आपल्याला ज्ञानी मनुष्य भेटला तर आपण त्याला सांगून आपल्या चुका ठीक करू. आता मध्ये 2 कवितांवरती सानेताईंनी मला खूप छान त्याच्यावरती गायडन्स केलं होतं. चुका होत्या त्या त्यांनी मला सांगितल्या.
अरे तर वा. लिहिलेलं माझ्याजवळ भरपूर आहे, पण हिंमत नाही होत की मी टाकून पाहू, कारण की इतकं व्यवस्थित माझं लिखाण नाही आहे, तर थोडंसं भीतीसारखी वाटते की आपण चुकीचं टाकण्यापेक्षा आधी शिकून घ्या, त्याला ठीक करून घ्या, व्यवस्थित करा, मग टाका. म्हणून ते आता सध्या टाकायची हिंमत नाही होत नाही आहे. नाही, माझं तर मत असं आहे की आपण जे काही लिहितो ते जरूर आपल्या समूहावर टाकावं. जे जे चांगले साहित्यिक आहेत, जे जे श्रेष्ठ ज्येष्ठ साहित्यिक आहेत, त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन आपल्याला मिळतं. जर काही चुकत असेल तर तिथे कसं सुधारावं हेही आपल्याला समूहातनं कळतं. सगळे आपण हो, एकसारखेच नक्कीच. असतो. कधी चांगलं हा, साहित्य निर्मिती होते, कधी होत नाही. तर हा, हा. माझं म्हणणं आहे की तुम्ही नेहमीच समूहावर जरूर आपले साहित्य रचना सगळ्यांमध्ये सामायिक करावी. आता तरी मी मायमावशीला जॉईन केल्यापासून थोडंसं माझं कॉन्फिडन्स वाढलंय की नाही, चला आपण करू शकतो असं. पहिले आपलं थोडं मध्ये नव्हतं, पण आता मी आजच ती माझी एक कविता ग्रुपमध्ये आली, तिला मी आता अर्धी मराठी करून ठेवली. म्हटलं आता कसंही चूक असेल तरी मी उद्या टाकेन जरूर, कसंही अगदी असेल तर. अगदी. कारण अर्धी सगळेच आपण मराठी. तसेच आहोत ना. आणि योग्य हम्म. मार्गदर्शन मिळतं, योग्य दिशेने आपण लेखन करू शकतो. तर जरूर लिहावं. तुम्ही कोणकोणतं साहित्य लेखन केलेलं आहे आणि किती साहित्य प्रकाशित झालं याबद्दलही काही सांगता आलं तर सांगा जरूर. ऍक्च्युअली मी माझे माझे 2 साहित्य माझे हिंदीमध्येच झालेले आहे. हम्म. पहिलं माझं हे एक सांगते, 111 कहाण्यांचं लघुकथाचं पुस्तक आहे, चलते दृश्य. अरे वा. हा. आणखीन दुसरं माझं हे विचार स्पंदन आहे, 179 याच्यामध्ये कविता आहे. आणखीन ह्याला पांडुलिपी अनुदान मिळालं होतं, मध्य प्रदेश अकादमी भोपाळकर, अरे वा वा 20,000. वा. फार ते छान. ते त्याच्या ते मी पैशांनी नाही छापलंय, हे तिकडनं आलेल्या पैशांनी मग मी छापलं होतं, माझं वा अनुदान वा. मध्ये नाव आलं होतं. ते हे 2 पुस्तकं अशी, आणि एक अजून सुक्तीचं माझं बुक आहे, हा, ते हा. गेलंय प्रकाशनसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की माझे प्रकाशन मध्ये ते 30-40 माझे हो हो सुविचार वगैरे प्रकाशित झालेले आहेत. हो हो हो. त्याच्यानंतर माझं लेखन म्हणजे ग्रहशोभा, हम्म. सरिता, आणखीन ग्रहलक्ष्मी आणि पेपरांमध्ये असं बरेचसे येत राहतं, म्हणजे ते लिहित राहते मी, बरोबर. पण मराठी नाही ऐकत चांगलं, तसे आणि हिंदीमध्ये येत राहतं थोडं. वामा साहित्याचे सदस्य पण तुम्ही आहात नाही का? ऍक्च्युअल मध्ये काय झालं होतं माझं, की वामा साहित्य जो समूह होता त्याला मी आत्ता जॉईन केलं ह्याच्यामध्ये, कारण की 2 वर्ष आधी मला थोडा कॅन्सर झाला होता, ब्रेस्ट हो कॅन्सर. तर हो त्यामुळे मी 2-2.5 वर्ष कुठे बाहेर निघाले नाही. आणि हो मग हो. आता जेव्हा मी जॉईन केलं तर त्यांच्या जानेवारी फेब्रुवारी मार्चच झाला, आता एप्रिल, तर तीन हम्म. एक ह्याच्यामध्ये मी 2-3च त्यांच्या मीटिंग वगैरे अटेंड केल्या आता. आत्ताच काल त्यांची एक मीटिंग होती, लास्ट कार्यक्रम होता, त्याच्यात गेले होते मंथली. हो हो हो. अरे, तुमचं आरोग्य कायम चांगलं राहू दे ही परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना आहे. आणि आता नाही नाही, पुढे चाललंय आता, ठीक आहे, ठीक आहे. वा, वा. ठीक झालंय आता, बरेच. खूप ठीक झालंय. चांगलं आहे, हम्म. खूप चांगलं आहे. हम्म. तर हा. वंदनाजी, तुम्हाला बरेच सन्मानही मिळालेले आहेत. ते कोणकोणते त्याबद्दलही काही माहिती जरूर सांगावी. मी ऍक्च्युअल मध्ये काय आहे, की जसं माझे जे सन्मान आहे ना, माझे 12 ते 13, तर त्या पुस्तकांमध्ये माझ्या कधी आता कविता या कहाणी, मोठी कहाणी, असं टोटल मिळून 13 या 14 पुस्तकं माझी प्रकाशित झाली आहे सांध्या संकलनमध्ये. अरे तर वा. मला दिल्ली 2018 सहोदरी, दिल्लीहून मला भाषा सहोदरीकडनं मिळालेलं होतं. हम्म. आणि 2019 मध्ये अग्निशिखा मंचकडून पण मिळालेलं आहे. 2019 मध्ये मला आपलं शुभ संकल्प कडून पण मिळालेलं आहे. ओके. आणि हुनर फॉक्स कडून पण मला 2 मिळालेले. त्याच्यानंतर आता 2023 मध्ये मला 3 मिळाले. एक मराठी संरक्षणवाल्यांकडून मिळालंय, एक इंदौर पुस्तकालयकडून मिळालंय, आणि एक राष्ट्रीय संचेतनावाल्यांकडून मिळाले. असे मला 3 पुरस्कार आता यावेळेस पण मिळाले. वा 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 वा. तुमचं खूप खूप अभिनंदन. इतके सगळे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत. तुम्ही निश्चितच चांगलं लेखन करत आहात म्हणूनच हे मिळालेले आहेत. तर आता हा साहित्य लेखनाचा विषय जर चालूच आहे तर मला वाटतं तुम्ही आपल्या 4 ते 5 उत्तम रचना सगळ्यांना जरूर ऐकवाव्यात. मी तुम्हाला आधी आपल्या 2 लघुकथा ऐकवते, छोट्या छोट्याशाच आहे. जरूर जरूर. माझ्या लघुकथेचं शीर्षक आहे बहाव, हिंदीमध्ये. हं. बुखार से तपती रुकिया सिर पर लकड़ियों का गट्ठर उठाए मीलों पैदल चलकर आ रही थी। इस बार बारिश ने भी अपने पांव पसार रखे थे। कीचड़ से सने रास्ते में नंगे पांव से चलना दुर्भर हो रहा था। ऊपर से सिर पर लकड़ियों का गट्ठर, नदी अपने पूरे बहाव पर थी। तभी सामने की दुकान पर बैठी कमली बोली, अरे रुकिया, तनिक सुस्ता तो ले, देख आज नदी में कितना बहाव तेज चल रहा है। जबकि रुकिया के मन में गीली हो चुकी लकड़ी के विषय में सोचकर
घर जा रही थी कि घर जाकर चूल्हा कैसे जलाऊंगी। साथ ही परिवार की चिंता में कोई रुकिया विचलित थी। वह बोली, गांव में बाढ़ आ जाएगी, नदी के बहाव को रोक दे तो गांव में बाढ़ आ जाएगी, और औरत यदि रुक गई तो परिवार में तूफान आ जाएगा। कहते हुए वह तेज कदमों से फिसलन भरे रास्ते से घर की ओर चल पड़ी। कमली उसके दर्द को महसूस कर नदी और नारी की परिभाषा को समझ उसे दूर तक जाके देख रही थी। म्हणजे तो जीवनातले शहर के दोन प्रकारचे भाव तुम्ही हे ह्या लघुकथेतनं सांगितले, की नुसतं एक नारी आणि खरोखर नदी, वा वा वा, खूप छान खूप छान. नारी आणि नदी. अगदी. दूसरी माझी है लॉटरी। हम्म, शहर के मोस्ट वांटेड रसूखोर अवैध धंधों का भांडा फोड़ने का समाचार सुर्खियों में 2 दिन से बना हुआ था। हम्म. सुबह सुबह लल्लन अपना झोला टांगे पन्नी बिनने निकला। उसने देखा कि निगम का अमला बुलडोजर लेकर आलीशान बंगले को तोड़ रहा है। सारी दीवारें गिरने लगी। आलीशान महंगी चीजें खुलेआम बाजार में नजर आने लगी। तभी वहां खड़े गरीब लोग मनचाहा सामान बीनने के लिए झपट पड़े। लल्लन झोला वहीं पटक कर भागते हुए आया और पत्नी से बोला, जल्दी चल, किसी अमीर की कोठी टूट रही है, आज तो लॉटरी ही लग जाएगी, हम भी वहां से कुछ बीन लाते हैं। उत्साह से लल्लन पत्नी को ले भागा। तब तक अमले के अधिकारियों द्वारा सारा सामान समेट लिया गया था। उसे उस कचरे में सिर्फ एक कुकर ही मिला। दोनों के चेहरे एक दूसरे को देखने लगे। इस लॉटरी में मिले कुकर में भात पकाने की मशक्कत तो करनी ही थी। वह अपने भाग्य में आई इस ईमानदारी की लॉटरी को देख खुश हो गए। ही दूसरी माझी लॉटरी। वा वा वा, थँक्यू. फार छान. म्हणजे जसं स्त्री हे तुमचा विषय आहे, तसंच गरिबी हा पण विषय आहे. गरिबी असल्यावर सुद्धा बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं. खूप छान खूप छान. थोडक्यात बरंच काही सांगून गेलीये ही कथा. आणखीन आता मी एक पाप म्हणून एक कविता ऐकवते. हिंदी कविता आहे माझी. जरूर. बस एक ख्वाब ही तो बुना था मैंने, बस एक ख्वाब ही तो बुना था मैंने, कुछ रंगीन ऊनी धागों से। उन ऊनी रंगों के धागों को उल्टे सीधे फंदों से बुना था मैंने। उन ऊनी रंगों के धागों को उल्टे सीधे फंदों से बुना था मैंने, आशा अपनत्व की गर्माहट लिए। बस एक ख्वाब ही बुना था मैंने। जमाने को देखने में छूट गया एक फंदा, नजरों से ओझल हुआ ऐसे कि वह उधड़ता ही चला गया। बुनता हुआ बनना तो दूर, उधड़ कर उलझता ही चला गया। बस एक ख्वाब ही तो बुना था मैंने। उलझा वो जमाने की उलझनों में, रिश्तों के तानों बानों में। उलझा वह जमाने की उलझनों में, रिश्तों के ताने बाने में, जिंदगी की धूप छाव में एक ख्वाब अधूरा सा बंद कमरे में दफन हो गया। बस एक ख्वाब ही तो बुना था मैंने। अब न कोई खिड़की न झरोका, अपनी ही घुटन में घुटता चला गया। उस ख्वाब को देखा था मैंने, अपनों की उलझनों में उलझते हुए। बस एक ख्वाब ही तो देखा था मैंने। चेहरे की शिकन को मिटाकर मुस्कुराहट की चुनर ओढ़े, मेरा ख्वाब भी मुस्कुराता चला गया। गैरों को अपना कर अपनों को भुलाकर चलाता गया। बस एक ख्वाब ही तो बुना था मैंने। बस एक ख्वाब ही तो बुना था मैंने। वाह, एक बस एक ख्वाब ही तो बुना था मैंने. बहुत सुंदर. खूप संवेदनशील कविता आहे. खूप छान. एक आम्ही आईवरती बऱ्याचशा कविता लिहिल्या आहेत, पण हम्म. मी एक कविता तुम्हाला ही ऐकवू चाहते, कारण की त्याच्यामध्ये मी त्या मुलांसाठी लिहिलंय त्यांनी काही कारणाने आईला नाही पाहिलं. हो हो. या अनाथ आश्रमचे मुलं म्हणा, या काही हम्म. लहानपणी नाही पाहिलं, या त्या मुलांसाठी हम्म. मी एक आईची कविता लिहिली. ती जरूर कविता जरूर. मी सादर करते. हम्म. नहीं देखा मैंने माँ के आंचल की ठंडी छाँव को, नहीं देखा मैंने माँ के आंचल की ठंडी छाँव को, नहीं देखा मैंने माँ के चलते पाँव को, नहीं देखा मैंने माँ के चलते पाँव को। देखा मैंने माँ बिन सूना आंगन, देखा मैंने माँ बिन सूना आंगन, नहीं सुनी मैंने माँ की वो डांट वो खिलखिलाहट, नहीं सुनी मैंने माँ की वो डांट वो खिलखिलाहट। बस देखी है मैंने माँ अपने मन की अविरल छटपटाहट, बस देखी है मैंने माँ अपने मन की अविरल छटपटाहट। कैसे लिख दूं माँ तेरे होने का वजूद, वाह. कैसे लिख दूं माँ तेरे होने का वजूद, हमेशा बस सिर्फ होती रही तुम महसूस, हमेशा बस सिर्फ होती रही तुम महसूस। जीवन तेरे बिन एक शूल सा बीता, जीवन तेरे बिन एक शूल सा बीता, घर का कोना
हर पल हर दम रीता रीता। नहीं देखी मैंने माँ तेरे स्नेह ममता भरे एहसासों को, नहीं देखा मैंने माँ तेरे स्नेह ममता भरे एहसासों को, नहीं चखा मैंने माँ तेरे हाथों के खट्टे मीठे स्वादों को। देखा है मैंने माँ तुम्हें तस्वीरों में, देखा है मैंने माँ तुम्हें तस्वीरों में, बस देख न पाई माँ तुम्हें तकदीरों में, बस देख न वाह पाई माँ तुम्हें तकदीरों में। एहसासों में तुम जिंदा हो, आईना देखती हूँ तो तुमसे मिल पाती हूँ, आईना देखती हूँ तो तुमसे मिल पाती हूँ, तुम्हारे होने का एहसास हमेशा पाती हूँ, तुम्हारे होने का एहसास हमेशा पाती हूँ। महसूस किया है मैंने माँ कि बस तुम ही मेरी माँ हो, महसूस किया है मैंने माँ कि बस तुम ही मेरी माँ हो। वाह 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 वाह. अतिशय छान. आणखीन म्हणजे भावनेने अंगावर काटा येतोय माझ्या. इतकं छान आहे. अतिशय छान आहे ही भावना. म्हणजे नुसत्या आईवर सुद्धा बऱ्याच कविता लिहिल्या जातात. पण इथे तुम्ही कल्पना केली आहे की ज्यांना आईचं प्रेम कधीच मिळालं नाही अशांच्या काय भावना असते. फार छान. खूप छान. वा वा. हम्म. एक मराठी माझे म्हणजे मी तुम्हाला मराठीत ऐकवू चाहते. माझी एक कविता आहे हिरव्या जरूर बांगड्या. पण जरूर. काही चुका असतील तर मी आधीच सगळ्यांकडनं क्षमा मागते. है ना? नाही जरूर तर जरूर. माझ्या कवितेचा शीर्ष आणि मराठी थोडीशी माझी काय बोलण्यामध्ये पण स्पष्ट नाही आहे, कारण की मी ऍक्च्युअल मध्ये काय हिंदी एरियात खूप राहिलेलो आहे. बरोबर. मराठी लोकांशी संपर्क कमी राहिला. आम्ही जसं राहत होतो तर अग्रवाल वगैरे हिंदी सायडर लोकांमध्येच आम्ही लोक बरोबर आहे. इंदोरला आलो ते मराठी. हा. तर त्यामुळे काय मराठी जेवढं आम्ही घरात बोलत राहिलो तेवढंच मराठीच येतं. बाकी असं काही खूप मराठीशी आमचा कॉन्टॅक्ट राहिलेला नाही का. हो हो. काही काही हरकत नाही. ही कविता मराठीत सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे हिरव्या बांगड्या. वा. भावना सर्व हिरव्या बांगड्यांची, भावना सर्व हिरव्या बांगड्यांची, स्वप्न या पाहून येतात हिरवा रंग हिरवळ चहूकडे. हळव्या मनाच्या हळव्या भावना जपून ठेवतात या हिरव्या बांगड्या. घरच्यांचा मान ओटीत घेऊन सर्व नाती जोडून देतात. त्यांची भावली भाऊ बहिणींच्या खेळाचे ते घरकुल सर्व काही सोडून येतात या हिरव्या बांगड्या. वा वा. सर्व नात्यांचा मान जपून अंगणाची रांगोळी प्रेमाचे तोरण सर्व काही नीट जपतात या हिरव्या बांगड्या. सगळ्यांचा मान अपमान सहन करतात, तिच्या सर्व सुखादुःखाच्या साथी असतात या हिरव्या बांगड्या. कधी हसवतात, कधी रडवतात, प्रत्येक क्षणाच्या साक्षी असतात. विश्वासाने तिचा हात नेहमीच धरून ठेवतात या हिरव्या बांगड्या. नवीन कुटुंब जोडून देतात, कितीही थकली तरीही गरम पोळ्या करून खाऊ घालतात. आपली आवड निवड विसरून सर्वांची आवड निवड लक्षात देतात या हिरव्या बांगड्यांचे हात. त्या हाताला जपायची असते आपल्या या हिरव्या बांगड्यांची लाज. संसाराच्या चाक्याचा सर्व भार सहन करतात या हिरव्या बांगड्या. आपलं कुटुंब स्वाभिमानाच्या रक्षणासाठी नेहमीच पुढे असतात या हिरव्या बांगड्यांचे हात. सदा जपून ठेवतात या हिरव्या बांगड्यांची लाज, सदा जपून ठेवतात या हिरव्या बांगड्यांची लाज. वा वा वा. ही एका विवाहित मराठी कविता. स्त्रीचं मन तुम्ही यातनं दाखवलेलं आहे. जेव्हा लग्न पक्क होतं त्यावेळेपासून जे हा, विवाहित स्त्रीचं मन आहे ते तुम्ही या हा, कवितेमध्ये कवितेत. दर्शवलं आहे. खूप छान छान. अजून काही ऐकवायचंय? आणखीन एक मराठी हिंदीच ऐकव ना. हा हिंदीत हा ऐकवते, एक जरूर कविता माझी जरूर. ऐकवते. जे काही इच्छा असेल. लहान मुलांवर म्हणजे आपलं लहानपण बालपण असतं ना हम्म, त्याच्यावरती लिहिलं मी. हम्म. बचपन वही सुहाना था, बचपन तो बस खुशियों का एक खजाना, खिलखिलाती खुशियां हर पल मौसम बड़ा सुहाना था, खिलखिलाती खुशियां हर पल मौसम बड़ा सुहाना था. कहाँ चाहतों को पाना था, कहाँ चाहतों को पाना था, बचपन वही सुहाना था. साथी दोस्त वही पुराने थे, बचपन के मीत सुहाने थे. कहाँ अपने पराये का भेद जाना था, गमों से हर पल अनजाना था, बचपन वही सुहाना था. दादी के हाथों लगता अचार सुहाना था, पास जाकर कहानी सुनने का तो महज एक बहाना था. दादी के हाथों लगता अचार सुहाना था, पास जाकर कहानी सुनने का तो महज एक बहाना था. दादा का मीठा स्वप्न सुहाना था, कहाँ जिम्मेदारियों का आना जाना था, कहाँ जिम्मेदारियों का आना जाना था, बचपन वही सुहाना था. छुट्टियों का अपना अलग ही जमाना था, लड़ना झगड़ना लड़ना झगड़ना तकरारों का आना जाना था. लेकिन मन का निर्मल तराना था, वा. लेकिन मन का निर्मल तराना था. कहाँ राग द्वेष हमने जाना, कहाँ राग द्वेष हमने जाना, यह भेद अब हमने जाना कि बचपन बड़ा सुहाना था, बचपन बड़ा सुहाना था.
वा वा वा, मला या तुमच्या कवितेवरून एक हिंदी गाणं आठवलं, बचपन के दिन भी क्या दिन थे, उडते फिरते तितली बनके. वा 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 वा, वंदनाजी, आज तुम्ही सर्वांनाच तुमच्याविषयी, तुमच्या साहित्याविषयी, तुम्हाला मिळालेले मान सन्मान त्याच्याविषयी माहिती देऊन आणि तुमच्या या एकाहून एक सुंदर सुंदर रचना ऐकून सर्वांना एक विशेष आनंद दिलेला आहे आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे. तर प्रेक्षक हो, आजच्या या वरिष्ठ साहित्यिकेच्या भेटीने आणि त्यांच्या सुंदर सुंदर रचना ऐकल्याने तुम्हालाही माझ्यासारखाच निश्चितच आनंद झालेला असणार आहे. तर आता आपण असेच पुन्हाही भेटत राहूया आणि अशाच उत्तमोत्तम साहित्यिकांशी गप्पा मारूया. तोपर्यंत सगळ्यांना माझी तुमचा पण खूप खूप आभार आणि खूप छान वाटलं मला तुमच्याशी भेटून, एक मैत्रीण मिळाली, खूप अगदी आनंद झाला. मलाही खूप 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 बरं वाटलं थँक्यू आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.